बरोबर आहे, कारण एकच आहे, आपण पाहिलं असेल ही मिसिंग लिंक खरं तर 2015 साली चालू झाली होती. मिंदेंनी त्यावेळी मला नेलं होतं आणि मोपलवार आमच्या सोबत होते, तेव्हा आम्ही जाऊन पाहणी करून आलो. आता सुरू होते 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 करत त्यांनी जेव्हा सुरू केली असेल, पण हीच मिसिंग लिंक जवळपास 4 वर्षाहूनही अधिक डिले झालेली आहे. हजारो कोटींनी ह्याचं एस्केलेशन झालेलं आहे. 7,000 कोटी 7,500 कोटीवर ह्याचं कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर इन्फ्रामॅन मीच आहे म्हणून सीएम आणि डीसीएम मध्ये जो सतत वाद चालू असतो ते प्रूव्ह करायला, ते तुम्हाला दाखवायला कोणी जी वॅगन मर्सिडीज चालवतंय, कोणी दुसरं काय चालवतंय. आणि उद्घाटन केल्यानंतर आम्ही 15 जूनला जेव्हा मुंबई पुणे केलं त्यानंतरच सांगितलं होतं मी की 50 फूट देखील सपाट नाहीये, वरती खालती आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात खड्डे पडले आणि काल दरड तर कोसळलीच, मला वाटतं ते कमान पण कोसळली आहे तिथे. भयानक प्रकार, म्हणजे राज्यात किती भ्रष्टाचार सुरू आहे तसं बघा. समृद्धीवर खड्डे आहेत, इथे खड्डे आहेत. तो गोरेगावचा पूल, मृणालताई गोरे फ्लायओव्हर, तो देखील उद्घाटन केल्या 4 तासामध्ये एका स्कूटरचं स्टँड त्याच्यात खचला. एवढं भयानक काम हे भाजप करतं आणि असाच भ्रष्टाचार यांनी राम मंदिरात केलेला आहे. आता मी ह्या देशातल्या सर्व इंजिनियरना विचारत आहे, आतापर्यंत जे रस्ते होते ते रस्ते एकदा बनले, टेस्ट झालं, सेफ्टी चेक झालं की उद्घाटन व्हायचं आणि ते चांगले चालायचे. मुख्यमंत्री महोदयांकडे काय अशी योजना आहे की त्यांनी गडकरी साहेबांचं इथेनॉल E20 E35 ह्याच्यात टाकलेलं आहे रस्त्यांमध्ये, की पहिल्या पावसानंतर आता चाचपणी होते, परत रस्त्याची सेफ्टी चेक होतात आणि त्याच्यानंतर परत रस्त्यात खड्डे पडतात, मग त्यानंतर रस्ते चांगले होतात. हे नवीन काहीतरी त्यांनी आणलेलं आहे. मला वाटतं एक विद्यापीठ आपण काढावं, इथेनॉल युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, आणि त्याच्यात फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब आपल्याला नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, गल्लीत रस्ते कसे असतील ते दाखवू शकतात आणि त्याच्यात मिंदे हे ऑनररी प्रोफेसर म्हणून येऊ शकतात.